तिथे मराठवाड्यामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये लोकसभेचं मतदान होणार असून यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। जालन्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून बॅलेट आणि कंट्रोल युनिटचं व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणीनंतर जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं याचं वाटप करण्यात आलं। आढावा घेतलेला आहे रवी मुंडे। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक आहे आणि त्या लोकसभा निवडणुकीची जय्यत अशी तयारी प्रशासनाकडून होताना पाहायला मिळते। जालन्यामध्ये अशा प्रकारे कंट्रोल किंवा बॅलेट युनिटच्या वाटपाचा आजचा हा प्रोग्राम आहे आणि आज तशा प्रकारे प्रशासन याची जय्यत तयारी करत आहे आणि विधानसभा संघनिहाय जवळपास जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा क्षेत्रातील या मतपेट्यांचं वाटप या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघत असाल तर हे कंट्रोल किंवा बॅलेट युनिट अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागामध्ये वाटप करण्यात येत आहे। त्याची जय्यत तयारी गेल्या काही दिवसापासून सुरूच होते प्रशासनाची आणि त्या अनुषंगाने हे सगळं वाटप सुरू आहे। आपल्याकडे जे भारत निवडणूक आयोगाचं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमधून आपण EMS 2.0 मधून काल सगळ्या राजकीय पक्षांच्या समक्ष याचं फर्स्ट रँडमायझेशन केलं आणि त्यानंतर आज राजकीय पक्षांच्या समक्ष FLC OKचे गोडाऊन्स ओपन करून विधानसभा जे आहेत जालन्यातले 5 विधानसभा मतदारसंघ या प्रत्येकाला त्यांच्या मतदारसंख्येच्या 120% प्रमाणे BU, 120% प्रमाणे CU आणि 130% प्रमाणे व्हीव्हीपॅट याचं प्रत्येक बॉक्समधून स्कॅनिंग करून EMS मध्ये एंट्री करून आता वाटप करत आहोत आपण आज। साधारण हे किती सगळं वाटप आकडा किती असू शकतो आणि किती वाजेपर्यंत चालेल? हे आज जर नाही संपलं तर उद्यापर्यंत, आपण 2 दिवसाची परवानगी आम्हाला आहे त्यामुळे आज नाही संपलं तर उद्यापर्यंत, त्यानंतर त्या मशीन्स त्या रिस्पेक्टिव्हली त्यांच्या स्ट्रॉंग रूममध्ये आता स्टोअर होतील। लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील काही 2 मतदारसंघ आहेत विधानसभेचे जे परभणी लोकसभेमध्ये येतात, त्या अनुषंगाने ह्याची लगबग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रवी मुंडे, ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।